तर तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी व्लॉगची सुरुवात बघा कुठून करतोय, आपल्या महादेवाच्या मंदिरामधनं, फुरसुंगीच्या. तर गाईज मी ना आत्ता झोपेतून उठलोय आणि माझा आज ब्लॉग काढायचं मनच नव्हतं, कारण माझी तब्येत पण बरोबर नाही आहे. आता दवाखान्यामध्ये जाऊन आलो आहे मम्मी आणि मी. तर म्हणलं आता काय थोडंफार काहीतरी दाखव आपलं. मग आज सोमवार उपवास पण असतो आणि आलोय पण बघा आम्ही इथं आपलं महादेवाच्या मंदिरामध्ये. मी आत्ताच झोपेतून उठलो मित्रांनो, आत्ताच आंघोळ बिंघोळ केली. तर चला आता मी दर्शन बिर्शन घेतो आणि घरी जातो. तर चला बघू आपला राहिलेला अर्धा दिवस कसं जातो इथं. काहीच तर तास दीड तास झाला आम्हाला येऊन, आणि आमची मम्मी काय आज लवकर उठतच नाही आहे. बाजार करायचा आता. हे बघा आमच्या इथला बाजार तुम्हाला दाखवतो. हे बघा तर आता ह्या बाजारामध्ये पण जायला अर्धा एक तास, आणि मग नंतर घरी जायचं. घरी जाऊन आपल्याला तयारी पण करायची, आपल्या भाऊचा बड्डे. तर गाईस आता आहे ना बघा, तुम्ही बघू शकता झोपेतनं उठलोय आणि झोपेतनं उठून डायरेक्ट इकडे आलो, कारण आता आपल्याला आपल्या भाऊच्या बड्डेचं नियोजन करायचं. आपल्या सिद्धू भाऊचा बड्डे, आपला मोठा भाऊच आहे त्यामुळं. तर मी आता सगळं पोरांना फोन बिन लावतोय आणि नियोजन करतोय. तर चला गाईस 12 वाजता बड्डे करायचं आपल्याला रात्री. तुम्ही बघत राहा, तुम्ही बघा गाईस, आपण पूर्ण ब्लॉग बनवू त्या बड्डेचा पण. तुम्ही बघा गाईस. तर आता बघा एक बघा कसं आहे बड्डेचं नियोजन. आता आम्ही 12 वाजायची वाट बघतोय. मस्तपैकी केक बी आणणार, बड्डे सेलिब्रेट करणार. त्याला माहित नाही अजून आमचा असं काय प्लॅन आहे. तर गाईस आता आहे ना वाजलेत रात्रीचे 11:30, आणि हे बघा आपला पवन भाऊ आलाय आता थेऊरवरनं, आणि भाऊची गाडी पंक्चर झाली. इकडे बघ पवन भाई. तर भाऊची आहे ना गाडी पंक्चर झाली. आता आम्ही आपली गाडी काढली जरा. बघू आता केक बी आणतो आणि 12 वाजता बड्डे करायचा आपल्याला. जोरदार नियोजन आहे, तुम्हाला पण काय बघा. आम्ही चाललोय सगळे केक आणायला, आणि कसं चाललंय बघा आपल्या रिक्षात. कसं आहे शिरो भाऊ. आता केक बी आणतो आम्ही, आणि सिद्धू भाऊ झोपलाय घरी जाऊन. तर त्याला आमचं मस्त ठरलेलं नियोजनाप्रमाणे सगळं झालं ना तर एकदम भारी होईल. स्वामी शक्ती तिकडे गेल्याला लावा लागतं रे ते. गाईस सिद्धेच्या कामात आपल्या सिद्ध भाऊचा आता बड्डे करायचा आहे म्हणून ब्लॉग मला काढायला दिलाय भाडोत्री. तर बघू शकता, तुम्हाला दाखवतो काय नियोजन आहे. माणूस पुढे अरे दिन लाईट तुम्ही बघू शकता नियोजन. तर टाकेल तुमच्या दुसरं पेटो.
ते चाल नाही झालं.